नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाच्या चर्चेला पंतप्रधान आज देणार उत्तर. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला यांचा शपथविधी होण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह. अमरावती पदवीधर मतदारसंघात गृहराज्यमंत्री रणजित पाटील तर नाशिक मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे विजयी. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे तर कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील यांचा विजय. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग. राजकीय दावे प्रतिदावे सुरू. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणार. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात भूकंपाचे धक्के. जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही. केंद्राने मागवला अहवाल. आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी. जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा. महाराष्ट्रातला पाराही घसरला. आणि तसं विस्तार वृत्त. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 4 निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपाला फटका बसलाय. अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे संजय खोडके यांचा 43,897 मतांनी पराभव केला. पाटील यांना 78,051 तर खोडके यांना 34,154 मतं मिळाली. या विजयाची मानकरी खरोखर जी आमच्या पक्षाची संघटना आणि संघटनेतला कार्यकर्ता आहे. 1.5 वर्षापासून जो ह्या कामाला लागला आणि ज्यांनी हिरिरीने प्रयत्नाने आणि परिश्रमाने मेहनत घेऊन नोंदणी केली. 5 जिल्ह्याच्या या मतदारसंघामध्ये या नोंदणीसाठी पहिले खूप समुद्रमंथन करावं लागलं आणि त्याच्यानंतर हा यशाचा अमृत कलश प्राप्त केला. नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे 83,311 मतं मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपाचे डॉक्टर प्रशांत पाटील यांचा सुमारे 43,000 इतक्या मताधिक्याने पराभव केला. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे 25,288 मतं मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे सतीश पत्की यांचा पराभव केला. तब्बल 8व्या फेरीनंतर काळे विजयी झाले. कोकण शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे शेकापचे बाळाराम पाटील 11,837 मतं मिळवून विजयी झाले आहेत. 9व्या फेरीनंतर पाटील यांनी हा विजय मिळवला. त्यांनी विद्यमान आमदार रामनाथ मोते आणि भाजपा प्रणित शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणुनाथ कडू यांचा पराभव केला. नागपूर शिक्षक मतदारसंघातली मतमोजणी आज करण्यात येणार असून दुपारनंतर निकाल अपेक्षित आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातल्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलमध्ये ही मतमोजणी करण्यात येत असून संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. या मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आल्यामुळे मतमोजणी 1 दिवस विलंबाने होत आहे. इथे 16 उमेदवार रिंगणात असून काँग्रेसचे अनिल शिंदे, लोकभारतीचे राजेंद्र झाडे आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार नागोगणा यांच्यात प्रमुख लढत आहे. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात अन्न प्रक्रिया या विषयावर प्रश्नोत्तर सुरू आहेत. टोमॅटोच्या अतिरिक्त पिकामुळे शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दर मिळत असून त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. याबाबत सरकारनं योग्य ती उपाययोजना करावी असा मुद्दा महाराष्ट्रातले खासदार संजय धोत्रे यांनी यावेळी मांडला. यावर सरकार काम करत असून राष्ट्रीय कृषी बाजाराची स्थापना करण्यात आली असून टोमॅटो खरेदीबद्दल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी माहिती दिली. या प्रश्नावर अद्यापही चर्चा सुरू आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरील चर्चा आजही होणार असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. लोकसभेत काल चर्चेला सुरुवात करताना पर्यटन मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधलं. उत्तम, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं ते म्हणाले. विमुद्रीकरण हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं ते म्हणाले. तर काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी नियोजनाशिवाय सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झाल्याचा आरोप केला.
रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केल्यामुळे नव्या प्रकल्पांसाठी संधी मिळू शकणार नाहीत, असं अण्णा द्रमुकचे डॉक्टर पी वेणुगोपाल म्हणाले. राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे अर्धसत्य असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय यांनी केली. काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनीही विमुद्रीकरणाच्या पंतप्रधानांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही काल विरोधी पक्षांच्या सुरात सूर मिसळला. विमुद्रीकरणाच्या निर्णयानं ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रचंड हाल झाले, तर छोट्या शेतकऱ्यांना आपली उत्पादनं मातीमोल दरात विकावी लागली, अशी टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केली. पंतप्रधानांच्या या घोषणेला 90 दिवस उलटून गेल्यावरही ग्रामीण भागात अद्यापही रोकड उपलब्ध झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाची घोषणा करताना पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसंच केंद्रीय वित्तमंत्र्यांनाही विश्वासात घेतलं नाही. याला लोकशाही म्हणावं की हुकुमशाही, असा सवालही अडसूळ यांनी केला. राज्यसभेत अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर पुन्हा चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार ला गणेशन यांनी विमुद्रीकरणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं म्हटलं, तर सरकारच्या कामगिरीवर सर्वत्र नाराजी असल्याचं सांगून काँग्रेसच्या राजीव शुक्ला यांनी सरकारवर टीका केली. तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदी शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पनीर सेल्वम यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांनी जरी मंजूर केला असला तरी शशिकला यांच्या शपथग्रहण समारंभाची औपचारिक घोषणा अद्याप झाली नाही. तसंच शशिकला यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ न घेऊ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अडकलेल्या शशिकला यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळू शकते, असं या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात काल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग इथे होता. भूकंपाची तीव्रता 5.8 रिक्टर इतकी नोंदवली गेली. नॉयडा, फरीदाबाद, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर भारताच्या या भूकंपासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे चिंता व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार निवडण्याच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय मर्यादित होती. केवळ 5% म्हणजे 10 ते 12 नावांच्या संदर्भात आपण यादीत हस्तक्षेप केला असल्याचं स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. मुंबईतल्या जिल्हा कार्यकारिण्यांकडून शिफारस केलेल्या बहुतांश उमेदवारांची अंतिम निवड कोणताही बदल न करता करण्यात आली आहे, असंही त्यांनी काल मुंबईत सांगितलं. उमेदवारांची अंतिम यादी तयार करताना आपल्या पसंतीच्या उमेदवारांना झुकतं माप दिल्याचा आपल्यावर होत असलेला आरोप खोडसाळ आणि बिनबुडाचा आहे, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे. बुलडाणा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराला आता रंग चढायला लागलाय. काल सुटाळा इथं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत आमदार आकाश फुंडकर यांनी भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ केला. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा आणि डिजिटल शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करायला भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असं पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यात सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून भाजपा आणि भारिप बहुजन महासंघ यांच्यात अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. काल बुलढाणा इथे भारिप बहुजन महासंघाचीही जाहीर सभा झाली. आपला पक्ष बहुजन हितासाठी लढत असून जनता आपल्याच पाठीशी राहील असा विश्वास महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजपानं गुंडांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे संघाच्या विचारसरणीला काळीमा फासला गेला आहे. भाजपाच्या या कृतीला पुणेकर मतपेटीतून सडेतोड उत्तर देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल पुण्यात व्यक्त केला. सारसबाग मैदानावर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते. गेल्या 10 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं भ्रष्टाचार न करता पुण्याच्या विकासाची अनेक कामं केली आहेत. या कामांची पोचपावती पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताच्या रूपानं द्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अनिल भोसले यांच्यावर पवार यांनी या सभेत कडाडून टीका केली.
तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. गुंडांचा पक्ष म्हणून त्यांची ओळख झाली. मी म्हणत नाही, स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात हे गुंडांचे मुख्यमंत्री आहेत. अशांच्या हातामध्ये पुण्याची सूत्र द्यायची का पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा हा आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या हातामध्ये सूत्र द्यायची, त्याच्यामध्ये दलाली करणाऱ्यांच्या हातामध्ये सूत्र द्यायची का पुणेकरांचा योग्य पद्धतीचा विचार आणि पुणेकरांना योग्य रस्त्याने नेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये सूत्र द्यायची. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली असून प्रचाराला देखील विविध प्रभागात सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सिंहगडावर प्रचाराचा नारळ फुटला. गडावर आयोजित कार्यक्रमात भाजपाचे पुण्यातले सर्व उमेदवार उपस्थित होते. सर्व उमेदवारांना यावेळी पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख सुशासनाची शपथ देण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यावेळी उपस्थित होते. 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा पक्ष नंबर 1चा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. त्याचं कारण आहे की राज्यामध्ये 2.5 वर्षाचा केंद्रातला कारभार आणि 2 वर्षातला राज्याचा कारभार, या कारभारावर या राज्यातली जनता खुश आहे आणि म्हणूनच त्यांनी या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काल निवडणूक कार्यालयात एकच झुंबड उडाली. कालच्या दिवसात जिल्हा परिषदेसाठी 416 तर पंचायत समितीसाठी तब्बल 849 अर्ज दाखल झाले. पक्षात बंडखोरी होऊ नये या दृष्टीने सर्वच पक्षांनी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याची शक्कल लढवल्यामुळे अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी उसळली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 67 जागांसाठी एकूण 702 तर पंचायत समितीच्या 134 जागांसाठी एकूण 1275 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी आज करण्यात येणार आहे. मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या ओळख पडताळणीसाठी प्रभावी यंत्रणा वर्षभराच्या आत स्थापन करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. सध्या प्रीपेड मोबाईल ग्राहकांची पडताळणी ही वर्षभराच्या आत झाली पाहिजे असं न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. सध्या 5 कोटी प्रीपेड मोबाईल ग्राहक ओळख पडताळणीशिवाय मोबाईल फोन वापरत असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. यावर अशा मोबाईल क्रमांकांचा दुरुपयोग होऊ शकतो असं सांगून न्यायालयानं चिंता व्यक्त केली. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. मात्र ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या फांगणे गावातल्या आजीबाईंनी तो सत्यात उतरवला आहे आणि इथे देशातली पहिली आजीबाईंची शाळा सुरू झाली. ज्या वयात आजी नातवंडांना शाळेत सोडायला जाते त्या वयात नातवंड आजीबाईंना सोडायला जाते. पाहूया आगळ्या वेगळ्या शाळेचा वृत्तांत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तर आपण नेहमीच पाहिल्या आहेत, पण ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या फांगणे या गावात आजीबाईंची शाळा आजीबाईंसाठीची विशेष शाळा आहे. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे 60 ते 90 वर्षांच्या आजीबाई या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. इथले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर आणि मोतीलाल दलाल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दिलीप दलाल यांच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही दरवर्षी खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. ही जयंती साजरी करत असताना आमच्या गावातील 100 महिलांनी शिवचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत चांगल्या रीतीनं तो उपक्रम होत असताना आमच्या गावातील 28 अशा काही आजीबाई होत्या की ज्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या, शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की सर, जर आम्ही शाळेमध्ये गेलो असतो, शिकलो असतो, तर आता आम्ही या पारायणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारायणासाठी आम्ही निश्चितपणे बसलो असतो. अशा तऱ्हेची त्यांनी खंत व्यक्त केली आणि मग आम्हाला वाटायला लागलं की नाही, या आमच्या आजीबाईंना आपण शिकवलं पाहिजे. एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जसा गणवेश असतो तसा गुलाबी साडीचा गणवेश या विशेष विद्यार्थिनींचा आहे. फक्त 2 तास चालणाऱ्या या शाळेत आल्यानंतर त्यांच्या जीवनात बदल घडले आहेत असं इथं येणाऱ्या आजीबाईंचं म्हणणं आहे. शाळेमध्ये आम्ही शिकलो, बेकेचा पारा शिकलो, परत या सगळा गम या सगळं आम्ही शिकलो. हे सगळं आम्हाला येते, सही येते. शाळेमध्ये येण्यापूर्वी जीवन असं होतं
तर अख्खा दिवसभर पाणी भरायचं, कपडे धुवायचे, याच्या पलीकडे काहीच नव्हतं. पहिले आम्हाला शिक्षण मिळालं नव्हतं. आता शाळा चालू झाली, त्याच्यामुळे आम्हाला आता लिहिता वाचता यायला लागलं, सही करता येते, पुस्तक वाचता येते. तर या आजीबाईंना शिकवताना थोडं दडपण आलं होतं, मात्र त्यांची प्रगती पाहून आनंद होत असल्याची भावना त्यांच्या शिक्षिका शीतल मोरे यांनी व्यक्त केली. मला भीतीच वाटली का एवढ्या मोठ्या आजीबाई आपल्यापेक्षा वयाने, आणि त्यांना आपण काय शिकवणार. नेहमीच आपण आज्यांकडून सल्ले घेत असतो, पण आज त्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली. खरोखर हे माझं भाग्यच आहे असं मी समजते. अवघ्या 350 वस्तीच्या या गावात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे या गावानं प्रौढ साक्षरतेकडे पाऊल उचललं. तसंच या आजीबाईंचा शिक्षणाकडे असणारा दृष्टिकोन पाहून त्यांची नातवंड सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी झाली. जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक हिमवृष्टी रात्री गुलमर्ग इथे 11 इंच झाली. हिमवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. खराब हवामानाचा परिणाम उत्तर भारतातल्या रेल्वे सेवेवरही दिसून आला. मुंबईसह राज्यभरात पारा घसरलाय. मुंबईचं तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरलं. धुळ्यात काल पारा 4 अंशांनी घसरून किमान तापमान 8.5 अंशांपर्यंत खाली आलं. राज्यभरात पुढील 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाच्या चर्चेला पंतप्रधान आज देणार उत्तर. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला यांचा शपथविधी होण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह. अमरावती पदवीधर मतदारसंघात गृहराज्यमंत्री रणजित पाटील तर नाशिक मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे विजयी. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे तर कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील यांचा विजय. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग. राजकीय दावे प्रतिदावे सुरू. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणार. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात भूकंपाचे धक्के. जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही. केंद्राने मागवला अहवाल. आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी. जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा. महाराष्ट्रातला पाराही घसरला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.